नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर हे जे तोरण दिसत आहे ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत. विणायला एकदम सोपा प्रकार आहे. पहिल्यांदा ही पट्टी बनवून घेतलेली आहे. नंतर याप्रमाणे हे चौकोन विणून त्याला हे शिवलेले आहेत. इतक्या सोप्या पद्धतीनं हे विणलेलं आहे. हे विणण्यासाठी साधारणपणे 110 इतकी लोकर लागलेली आहे. अगदी कमी वेळात हे विणून होते. दिसतेही खूप छान. एक नवीन प्रकार आहे. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. तोरणपट्टी आहे ती पहिल्यांदा विणून घ्यायची. ही तोरणपट्टी चौकोन एकमेकाला जोडून विणत जायचे आहेत. तर त्यातला पहिला चौकोन कसा विणायचा हे आपण बघणार आहोत. यासाठी या 9 नंबरच्या म्हणजेच 3.75 mm च्या सुया घेतलेल्या आहेत आणि 3 प्लायचा मीडियम जाड धागा आहे. यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाहीये, परंतु लोकर जाड असेल तर सुया जाड घ्यायच्या आहेत आणि लोकर बारीक असेल तर सुया बारीक घ्यायच्या आहेत, म्हणजे ते दिसायला छान दिसेल. यासाठी आपल्याला एक मार्कर लागणार आहे. 30 टाके घातलेले आहेत. 30च्या निम्मे म्हणजे 15 टाके पहिल्यांदा सुलट विणून घ्यायचे आहेत. हे पहा, हा जो खालचा धागा आहे तो असा लपवत जायचा आहे, म्हणजे पुढे आपल्याला जास्त लपवावा लागणार नाही. एकदा पुढे एकदा मागे याप्रमाणे हा धागा घेत जायचा. ही पहिली ओळ असणार आहे. 15 टाके सुलट विणायचे आहेत. जेवढे टाके घातलेले आहेत त्याच्या निम्मे टाके आधी विणून घ्यायचे. बरोबर 15 टाके झालेले आहेत. मार्कर लावायचा आणि पुढचे 15 टाके सुलट विणायचे. पहिल्या ओळीला फक्त मार्कर लावायचा आहे. ही दुसरी ओळ. मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. दोन टाके राहिले. याचा पुढून 2चा 1 विणायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. मार्कर नंतर पुन्हा 2चा 1 विणायचा आहे, पण तो पाठीमागून 2चा 1 सुलट विणायचा. पुन्हा पुढचे सगळे टाके सुलट येतील. या ओळीला 2 टाके कमी झालेले आहेत. 30 टाके घातलेले होते. आता सुईवर 28 टाके असणार आहेत. दुसरी ओळ पूर्ण झाली. ही उलट बाजू असणार आहे. तिसरी ओळ सगळी सुलट विणायची आहे. या ओळीला टाके कमी करायचे नाहीत. इथून पुढे दुसरी आणि तिसरी ओळ रिपीट करायची आहे. प्रत्येक समओळीला मार्करच्या आधी 1 आणि मार्करच्या नंतर 1. 2 टाके कमी होतील आणि पाठीमागची ओळ ही फक्त सुलट विणायची आहे. तर आपण पुन्हा दुसरी ओळ रिपीट करत आहोत. मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. 2 टाके राहिले. 2चा 1 पुढून सुलट करायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. मार्कर नंतर पुन्हा 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. पुढचे टाके पुन्हा सुलट येतील. पुन्हा 2 टाके इथे कमी झाले. आता सुईवर 26 टाके असणार आहेत. टाके कमी केल्यानंतर त्याची पुढची ओळ ही सुलट असणार आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. अल्टरनेट ओळीला 2 टाके कमी होत जातील.
तर ही तिसरी ओळ पुन्हा आपण रिपीट करत आहोत। ही उलट बाजू असणार आहे। पुन्हा सुलट बाजूला आपण आलेलो आहोत। याच दोन ओळी दुसरी आणि तिसरी ओळ रिपीट करत जायचं आहे आणि सुईवर 6 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आणि थांबायचं आहे। तर 6 टाके उरेपर्यंत आपण विणून घेऊयात। 6 टाके राहिलेले आहेत। पुन्हा आता ही सुलट बाजू आहे तर दुसरी ओळ रिपीट करायची। पहिला टाका सुलट विणल्यानंतर 2चा 1 करायचा मार्करच्या आधी। पुन्हा मार्कर नंतर 2चा 1 पाठीमागून करायचा। 1 टाका पुन्हा सुलट येईल। उलट बाजूला आलेलो आहोत आपण। सगळे टाके सुलट विणायचे आहेत। आता 4 टाके सुईवर आहेत। सुलट बाजूच आहे ही। आता 2चा 1 पुढून करायचा आणि राहिलेल्या 2चा 1 पाठीमागून करायचा। हे पहा, आता 2 टाके सुईवर राहिलेले आहेत। उलट बाजू असणार आहे ही। 2चा 1 करायचा। सगळे टाके संपलेले आहेत। सुई काढून घ्यायची आहे। इथे छोटासा धागाचा कट करायचा। हा धागा या एका टाक्यातून काढायचा याप्रमाणे आणि हा धागा ओढला की हा शेवटचा टाकाही बंद होऊन जाईल। हे पहा, चौकोन व्यवस्थित विणून पूर्ण झालेला आहे। हा एक चौकोन विणल्यानंतर आता यालाच जोडून दुसरा चौकोन विणायचा आहे। खालची जी बाजू आहे ते आपण टाके घातलेली बाजू आहे। ही सुलट बाजू स्पष्ट ओळखू येते। इथे शेवटचा टाका आपण बंद केलेला आहे। आपल्याला हवा असेल तर दुसरा कलर घ्यायचा किंवा त्याच कलरने दुसरा चौकोन विणला तरी चालेल। पहिल्यांदा सुईवर 15 टाके घालून घ्यायचे आहे। हाताने टाके घालायचे। हे पहा, अंगठ्याने याप्रमाणे खालून वर घ्यायचा आणि या बरोबर मधून सुई काढायची की एक नवीन टाका येईल। याप्रमाणे टाके घालायचे आहे। याप्रमाणे धागा पकडायचा आणि याप्रमाणे अंगठा घेतल्यानंतर इथे बरोबर सुई घालायची आणि हा धागा ओढला की नवीन टाका येईल। याप्रमाणे 15 टाके घालून घ्यायचे आहेत। बरोबर 15 टाके झालेले आहेत। आणखीन एक टाका घालायचा म्हणजे एकूण हे आपण 16 टाके घातले। या चौकोनाचे या बाजूचे टाके उचलायचे आहेत। इथे आपण बंद केलेला टाका आहे बरोबर त्याच्या या बाजूने टाके उचलायचे आहेत। हे पहा, बरोबर 15 टाके इथून उचलायचे असणार आहेत। इथे या ज्या उभ्या उभ्या ओळी दिसतात त्याच्या बरोबर मधून टाका उचलायचा आहे। ही सुलट बाजूच आहे। सुलट बाजू आपल्याकडे करायची आणि टाका उचलायचा। तर पहिला टाका अगदी इथे कॉर्नरला सुई घालायची आणि सुईला याप्रमाणे वेढा द्यायचा आणि हा टाका यातून काढायचा की हा नवीन टाका येईल। या ज्या उभ्या उभ्या ओळी दिसतात त्या 2 ओळींच्या मध्ये असे इथून टाके हे उचलत जायचे आहेत। बरोबर 15 टाके आता उचलायचे। हा एक झाला, 2, 3, 4, 5, 11, 12, 13, 14 आणि इथे बरोबर टोकाला एक येतो याप्रमाणे। हे पहा, याप्रमाणे इथून इथपर्यंत 15 टाके उचलून झालेले आहेत। आता सुईवर हे 16 आणि हे 15 एकूण 31 टाके आहेत। ही सुलट बाजू आहे। टाके उचलल्यानंतर आपण उलट बाजूला आलेलो आहोत। उलट बाजूची पहिली ओळ सगळी सुलटच विणतो, नेहमीप्रमाणेच विणायची आहे। आता हा जो धागा आहे इथे टाके बंद केलेला
तो प्रत्येक वेळी असा आत घेत जायचं. हे पहा, 1, एकदा आत एकदा बाहेर याप्रमाणे हा घ्यायचा. याप्रमाणे पहिल्यांदा 15 टाके विणून घ्यायचे. हा पिवळा धागा जो आहे तो नंतर आपल्याला सगळं विणकाम झाल्यानंतर वेगळा लपवावा लागणार नाही, म्हणून याप्रमाणे असा लपवत जायचा. 12, 13, 14 आणि हा 15वा टाका आहे. हा आणि हा टाका विणताना इथे मध्ये गॅप पडते, म्हणून हा 15वा आणि 16वा टाका या दोनचा एक इथे करायचा की जेणेकरून तिथे गॅप दिसणार नाही. 15वा आणि 16वा टाका जो आहे त्या दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा. तर या सुईवर 15 टाके झालेले आहेत. इथे मार्कर लावायचा. पुढचे 15 टाके पुन्हा सुलट विणायचे आहेत. प्रत्येक वेळी सुलट टाका विणला की असा जरासं खेचायचं आहे, म्हणजे ही जी गॅप आहे ती कमी कमी होत जाईल. पंधरा टाके झाले. आता आपण सुलट बाजूला आलेलो आहोत. सुलट बाजूची ओळ आता नेहमीप्रमाणे सुरू करायची आहे. मार्कर पर्यंत 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. मार्करच्या आधी 2 टाके राहिलेले आहेत, त्या दोनचा एक करायचा. मार्कर आहे असा रिप्लेस होईल. मार्कर नंतर पुन्हा 2चा एक पाठीमागून सुलट विणायचा. इथे जरा असं खेचून घ्यायचं आहे. पुढची ओळ आहे अशी येईल. तर इथून पुढचा जो स्क्वेअर आहे तो आहे असाच विणत जायचा आहे. हा ज्याप्रमाणे विणला त्याप्रमाणे. आता सुईवर 28 टाके असणार आहेत. आपण उलट बाजूला आलेलो आहोत. पाठीमागची ओळ आहे अशी सुलट विणायची, तिथे काही व्हेरिएशन असणार नाहीये. तर याप्रमाणेच हाफ सुद्धा स्क्वेअर विणून घ्यायचा आहे. ही दुसरी ओळ आहे. पहिल्या ओळीला टाके कमी करायचे, दुसरी ओळ आहे अशी विणायची. हे याप्रमाणे दिसेल. हेच विणकाम असंच चालू ठेवायचं आहे आणि 4 टाके राहिले की थांबायचं आहे. तर आपण तिथपर्यंत विणून घेऊया. हे पहा 4 टाके राहिलेले आहेत. हे याप्रमाणे दिसणार आहे. सुलट बाजूलाच आहोत आपण. 4 टाके राहिलेत तर 2चा एक करायचा. आता मार्कर काढायला काही हरकत नाही. पुन्हा 2चा एक करायचा. 2 टाके राहिले. उलट बाजूला आहोत. या 2चा एक पुन्हा करायचा की सगळे टाके संपलेले आहेत. इथे पुन्हा छोटासा नेहमीप्रमाणे धागा कट करायचा. हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका सुद्धा बंद होऊन जातो. याप्रमाणे हे दिसत जाणार आहे. ही अशीच पट्टी वाढत जाईल. आता इथून पुढे परत हा कलर लावायचा आहे किंवा दुसरा कलर तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही लावू शकता. कृती त्याचप्रमाणे असेल. ही सुलट बाजू आपल्याकडे करायची. पुन्हा एकदा बघूया आपण. याप्रमाणे पहिल्यांदा 16 टाके घालून घ्यायचे. 16 टाके घातले. त्यानंतर सुलट बाजू आपल्याकडे करायची आणि पुन्हा इथून 15 टाके उचलून घ्यायचे आहे. पहिला टाका अगदी इथे कॉर्नरला घ्यायचा. 1 याप्रमाणे टाके उचलायचे आहे. तर पुन्हा आपण हे एकूण 31 टाके उचललेले आहेत.
इथे मध्ये आल्यानंतर 15वा आणि 16वा टाकाचा पाठीमागून असा एक करायचा, जेणेकरून तिथे गॅप दिसू नये. 15 टाक्यांनंतर मार्कर लावायचा आहे. इथे पुढचे टाके पुन्हा आहेत असे सुलट विणायचे. हे पहा, हे 15 टाके आणि हे 15 टाके आहेत. आपण पुन्हा सुलट बाजूला आलेलो आहोत. आता पुन्हा 2 ओळी कंटिन्यू करायच्या आहेत. सुलट बाजूला मार्करच्या आधी 2चा 1 करायचा, मार्कर नंतर पुन्हा 2चा 1. याप्रमाणे ही प्रोसेस अशीच चालू ठेवायची आहे. आपोआप एका पाठोपाठ एक हे असे चौकोन किंवा स्क्वेअर येत जातील आणि आपल्या दाराच्या मापाला जेवढे लागतील तेवढे विणायचे आहेत. ही अशी पट्टी बनत जाईल. तर जेवढी लांब पट्टी आपल्याला हवी असेल तेवढे चौकोन विणावे लागतील. पहा, ही आपण अशी तोरणपट्टी तयार केलेली आहे. इथे 2 कलर आहेत, त्यामुळे ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे हे ओळखतं. आपल्या मापाप्रमाणे हे किती चौकोन हवे आहेत ते पाहायचं आहे आणि विणायचं आहे. ही सुलट बाजू आहे. हे जे धागे असे जिथे तिथे राहिलेले असतात ते असे आतल्या बाजूने लपवायचे आहेत. हा धागा संपेपर्यंत असे लपवून टाकायचे. हे जास्तीचे असे कट केले तरी चालतील. तर याप्रमाणे सगळे धागे लपवायचे आहेत. आपण जे तोरण विणत आहोत त्यासाठी खाली सुद्धा लटकन लावायचे आहे. हे छोटे चौकोन असणार आहेत. 9 नंबरच्या सुया आहेत. 18 टाके घातलेले आहेत. इथे हा धागा असतो तो जास्त सोडायचा नाहीये. ज्याप्रमाणे मोठा आपण चौकोन विणला त्याचप्रमाणे हे विणायचं आहे. 18 टाके आहेत. तर पहिली ओळ सगळी सुलट विणायची आहे. हा जो धागा आहे तो एकदा पुढे एकदा पाठीमागे करून संपून टाकायचा, म्हणजे नंतर धागा लपवायला वेगळा जास्त लागणार नाही. याप्रमाणे हे पहा, एकदा हा असा पाठीमागे घ्यायचा, एकदा पुढे घ्यायचा. हा धागा संपेपर्यंत याप्रमाणे हे करायचं आहे. टाके घातल्यानंतर पहिली ओळ सगळी सुलट विणून घ्यायची. पहिली ओळ झाली. आता दुसऱ्या ओळीपासून मध्ये टाके कमी करायला सुरुवात करायची आहे. पहिले 7 टाके सुलट विणायचे. 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर 2चा 1 करायचा. आता इथे मार्कर लावायचा आहे. मार्कर नंतर पुन्हा पाठीमागून 2चा 1 विणायचा. पुढचे सगळे टाके पुन्हा सुलट विणायचे. ही दुसरी ओळ आहे. तिसरी ओळ पूर्ण सुलट विणायची. या ओळीला टाके कमी करायचे नाही आहेत. मार्कर आहे असा रिप्लेस करायचा. प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी होत जातील. मार्करच्या आधी एक आणि मार्करच्या नंतर एक. पुन्हा एकदा पाहूया. दुसरी ओळ आपण आता पुन्हा रिपीट करत आहोत. तर मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. त्यानंतर 2चा 1 करायचा. मार्कर आहे असा ठेवायचा. पुन्हा 2चा 1 पाठीमागून विणायचा. पुढचे सगळे टाके सुलट. ही दुसरी ओळ पुन्हा विणलेली आहे. तिसरी ओळ सगळे टाके सुलट विणायचे आहेत.
तर याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर 4 टाके उरले की थांबायचं आहे, तिथपर्यंत विणून घेऊया। हे पहा 4 टाके राहिलेले आहेत। 4 टाके राहिल्यानंतरची ही उलट बाजू आहे, म्हणजे ही तिसरी ओळ असणार आहे। तर सगळे टाके हे उलट विणायचे। आता मार्कर काढायला हरकत नाही। आता पुन्हा 2चा 1 करायचा, शेवटच्या 2चा 1 सुद्धा पाठीमागून विणायचा। आता सुईवर 2 टाके राहिलेले आहेत, ही उलट बाजू असणार आहे। शेवटी या 2चा 1 विणायचा की सगळे टाके संपलेले आहेत। ज्या बाजूने टाके कमी केलेले आहेत ती उलट बाजू, ही उलट बाजू आहे। इथे असा इतकासा धागा कट करायचा आहे। हा जो शेवटचा टाका राहिलेला आहे त्यातून हा धागा काढायचा की हा टाका पण बंद होऊन जातो। हे पहा, आता यापेक्षा थोडा छोटा चौकोन विणायचा आहे। सुईवर 14 टाके घातलेले आहेत। याप्रमाणेच हाही चौकोन विणायचा आहे। पहिली ओळ सगळी उलट विणून घ्यायची। आपल्याला हवे त्या कलरचे हे विणायचे आहेत चौकोन। पहिली ओळ उलट विणलेली आहे। दुसरी ओळ 5 टाके उलट विणायचे। दोनचा 1 करायचा। आता इथे मार्कर लावायचा। मार्कर नंतर पुन्हा पाठीमागून 2चा 1 करायचा। पुढचे सगळे टाके उलट येतील। ही दुसरी ओळ आहे। प्रत्येक उलट ओळीला 2-2 टाके कमी होतील। ही उलट बाजू आहे। उलट बाजूच्या सगळ्या ओळी पूर्ण उलट येतील। हीच दुसरी आणि तिसरी ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे। प्रत्येक उलट ओळीला 2-2 टाके कमी होत जातील। उलट बाजूची ओळ ही पूर्ण उलट विणायची आहे। याप्रमाणे विणत जायचं आहे आणि सुईवर 4 टाके उरले की थांबायचं आहे, तिथपर्यंत आपण विणून घेऊया। सुईवर 4 टाके राहिलेले आहेत। ही उलट बाजू आहे। ही ओळ उलट विणायची। मार्कर काढायचा। आता पुन्हा उलट बाजूला आलेलो आहोत आपण। 2चा 1 करायचा। शेवटच्या 2चा 1 पाठीमागून विणायचा। 2 टाके राहिलेले आहेत। आपण आता उलट बाजूला आहोत। या 2चा 1 लगेचच करायचा। ते धागा कट करायचा आणि यातून काढायचा, ते हा टाका बंद होऊन जाईल। माझे हे सगळे विणून झालेत म्हणून मी इथे धागा कट करत नाहीये। हा 18 टाक्यांचा आहे आणि हा 14 टाक्यांचा चौकोन आहे। तर याप्रमाणे चौकोन बनवायचे आहेत। हे पहा, आपण याप्रमाणे एक चौकोन विणलेला आहे आणि याप्रमाणे एक विणलेला आहे। तर हे असे एकमेकाला शिवून घेतलेले आहेत। तर ते कसे शिवायचे ते बघूया। हे जे धागे आहेत ते इथे शिवण्यासाठी आहेत। वर या कलरचा आणि खाली या कलरचा असा जोडायचा आहे। छोटे छोटे जे धागे असतात ते असे आतल्या बाजूने लपवून टाकायचे। बरोबर इथे असं हे पकडायचं। बरोबर याच्यामध्ये याप्रमाणे याप्रमाणे हे टाके घालून घ्यायचे आहेत आणि फक्त 3 टाके इथे असे हे दोन्ही भाग जोडण्यासाठी घालायचे आहेत। हे पहा, हे झाल्यानंतर हा जो धागा आहे तो इथे असा 1-2 गाठी घालून वगैरे संपून टाकायचा। याप्रमाणे हे असे शिवून घ्यायचे आहेत। प्रत्येक चौकोनाला इथे मध्ये याप्रमाणे हा 1 आणि इथे याप्रमाणे 1 असे हे याप्रमाणे आपण शिवायचे आहेत। तर जेवढे आपले चौकोन असतील
त्याप्रमाणे हे किती लागणार आहेत हे मोजायचे आणि विणायचे आहेत. एकदा हे आणि एकदा हे असे अल्टरनेट आपण शिवणार आहोत. प्रत्येक चौकोनाला याप्रमाणे एक एक येतील. तर एकूण किती लागणार आहेत ते मोजायचे आणि आपल्या मापाप्रमाणे तेवढे बनवायचे आहेत. आता हे जे आहेत ते याला कसे शिवायचे ते बघूया. हे पहा, आपण आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलेलो आहोत. हे जे आपण चौकोन विणलेले आहेत ते मी याप्रमाणे याला शिवलेले आहेत आणि खाली त्याला याप्रमाणे घंटी लावलेले आहेत. तर मी सगळे ऑलरेडी शिवलेले आहे. एक मी इथे शिवून दाखवते कसा शिवायचा ते. हे इथे शिवण्यापूर्वी आधी खाली घंटी शिवून घ्यायची आहे. साधारण 1 वीत हा धागा घेतलेला आहे. यातून हा धागा असा ओवून घ्यायचा आहे डबल. याप्रमाणे हा लूप इथे आला पाहिजे आणि यातून ओवायचं हे आणि यात घालायचा आणि पहिल्यांदा हे असं ओढून घ्यायचं. हे बघा याप्रमाणे. त्यानंतर इथे पाठीमागे गाठ घालून घ्यायची. बरोबर त्याच्या बाजूला यातला एक धागा घ्यायचा आणि याच्या होलमध्ये घालायचा. याप्रमाणे इथे एक 2-3 टाके घालून घ्यायचे आहेत. जेवढा धागा असेल तेवढा. इथे हलणार नाही एवढं बघायचं आहे. थोडक्यात याला ही घंटी अशी शिवून घ्यायची आहे. आता या धाग्याने या बाजूला टाके घालायचे. 2 किंवा 3 टाके पुरतात. जास्त मोठा पण धागा घ्यायचा नाही, मग तो परत लपवावा लागेल. हे साधारण असं फुलासारखं वगैरे दिसेल. हे इथे ज्याप्रमाणे टाके घातले त्याचप्रमाणे इथे टाके घालायचे आहेत, शिवून घ्यायचे आहे याप्रमाणे. आणि इथे हे जे 2 धागे आहेत त्यांची पुन्हा गाठ घालून घ्यायची. हे राहिलेले जे शेवट आहेत ते इथे असे लपवून टाकायचे. ते पुढच्या बाजूने दिसणार नाहीत एवढं पाहायचं आहे. हे असे सगळे तयार करून घ्यायचे आणि मग हे इथे शिवायचं. आता हे जे आहे ते इथे शिवायचं आहे. तर ते कसं शिवायचं? ह्या उभ्या उभ्या ज्या ओळी दिसतात याप्रमाणे त्या मोजायच्या आणि बरोबर मध्ये शिवायचं आहे. हे पहा इथे याप्रमाणे. इथे अनेक 2-3 टाके घालून घ्यायचे. इथे धागे आपण सोडलेलेच आहे, त्याच धाग्याचा उपयोग करायचा आहे. हे बघा बरोबर मध्ये असे हे असं पकडायचं आणि इथे तिथे याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे. हे पहा हे बघा याप्रमाणे हे शिवलं जाईल इथे. आता हाही धागा इथे पाठीमागच्या बाजूला असा यामध्ये वगैरे लपवून टाकायचा गाठ एखादी घालून. वापरताना वगैरे हे बाहेर येऊ नये एवढं बघायचं आहे. प्रत्येक चौकोनाला याप्रमाणे एक एक हे जोडलेलं आहे. इथे साईडला तुम्हाला हवं असेल तर अडकवण्यासाठी तुम्ही असा लोकरीचाच लूप करू शकता किंवा खिळ्याला किंवा पुशपिन लावून तुम्ही ते अडकवू शकता. हे या प्रकारे आपलं सुंदर तोरण तयार झालेलं आहे. हा एक थोडा नवीन प्रकार आहे. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये हे विणू शकता. तसेच राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्हाला यासाठी उपयोग करता येईल. तर आशा आहे की हे तोरण सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.